नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी पौष्टिक असा नाश्ता बघणार आहोत। सिजनेबल नाश्ता आहे हुरड्याचं कटलेट आपण बघणार आहोत। हा हुरडा सिजनेबल असतो, या दिवसांमध्ये हा हुरडा सगळीकडे अवेलेबल असतो। आमच्या इथे एकांच्या घरी हुरडा अवेलेबल होता, असा पॅकेटमध्ये अर्धा किलो मिळतो। तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा असतो। त्यानंतर तो हुरडा जो आहे त्याचा आपण कटलेट बघणार आहोत। इथे 1.5 वाटी हुरडा घेतलेला आहे आणि परत तोच पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे। साधारणपणे फक्त 1-2 दिवस तुम्ही हुरडा खाऊ शकता तो ताजा, त्याच्यानंतर तो वाळतो। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हुरडा घेतल्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घेतलेली आहे आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं भरड चालेल। तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। हा हुरडा आपण एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे 2 उकडलेले बटाटे घालायचे आहेत, ते मी खिसून घातलेत, तुम्ही स्मॅश करून घालू शकता। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चीज क्यूब खिसून घालायचं आहे, एक अख्खं चीज क्यूब मी त्यामध्ये खिसून घातले। चीज क्यूब ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालू शकतं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा डाळीचं पीठ घालणार आहोत, म्हणजेच बेसन घालणार आहोत आणि 1.5 चमचा आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता। आता हे चांगलं मिक्स करायचं आहे, पाणी वापरायचं नाही आहे, कारण हुरडा जो आपण बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये तर त्याला पाणी असतं, त्यामुळे जेवढं पीठ मावेल तेवढं आपण त्यामध्ये घालायचं आहे। आता मिश्रण थोडंसं अजून ओलसर आहे, कटलेट तयार होत नाही आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता। तर आता अशा पद्धतीनं माझं कटलेट तयार होतं आहे, त्यामुळे मला फक्त 1.5 चमचा डाळीचं पीठ आणि 1.5 चमचा तांदळाचं पीठ लागलं। इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे, तेलामध्ये हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे, तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता। तर इथे मी कटलेट हे डीप फ्राय करून घेते, चांगलं बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत। जेवढं गॅसवर तळाल तेवढं ते क्रिस्पी होतं। तर अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं आपण ब्राऊन कलरपर्यंत हे कटलेट तळून घ्यायचे आहेत। आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात तेल निथळण्यासाठी। तर अशा पद्धतीनं या कलरमध्ये मी हे कटलेट तळून घेतलेत आणि टिश्यू पेपर घेतलेला आहे एका ताटामध्ये तेल निथळण्यासाठी आणि आपण हे काढून घेऊयात। शक्यतो टिश्यू पेपर वापरा, वर्तमानपत्र वापरू नका, कारण त्याचा जो कलर असतो तो कटलेटला लागू शकतो आणि तो आपल्या खाण्यामध्ये येऊ शकतो, त्यामुळे टिश्यू पेपरमध्ये तेल निथळण्यासाठी कोणताही पदार्थ ठेवा। तर आता आपण हे एका डिशमध्ये सर्व केलेलं आहे। तुम्ही हे कटलेट दहीसोबत, हिरव्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा नुसते सुद्धा खूप छान लागतात। तर असे क्रिस्पी असे हुरड्याचे कटलेट तयार आहेत। लहान मुलांना टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता, कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांना स्टार्टरमध्ये, जेवणामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। अगदी सोपा पदार्थ आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।